महाराष्ट्राच्या राजकारणातील पंकजा मुंडे हे महिला नेतृत्व खरं तर आपण पाहतो फार महत्वाचं नेतृत्व आहे। एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिला नेतृत्व कमी असतानाही पंकजा मुंडे यांचं जे नेतृत्व आहे हे सर्वसामान्यांसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा विचार घेऊन मी पुढे जात आहे असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांचं नेतृत्व आपण पाहतोय। आणि नेमकाच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकलेला आहे आणि या व्हिडिओची चर्चा सर्वत्र महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। आणि ते असं म्हणतात की मला चष्मा लागलेला आहे, मला दूरचं पहिले दिसत होतं परंतु आता जवळचं मला जरा अधिक स्पष्ट दिसेल असं म्हणत त्यांनी टोला लगावलेला आहे। पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं पंकजाताई यांचं राजकारण काय आहे आणि त्यांना कोणत्या जवळच्या लोकांना बघायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। खरं तर महिला राजकारणामध्ये येत नाहीत आणि महिलांचा राजकारण हा महिलांचा प्रांत नाही असं सर्वसामान्य माणसाचं नेहमीच म्हणणं असतं। परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही महिला जर आपण पाहिल्या तर अतिशय तुफान बॅटिंग करणाऱ्या महिला आहेत। सुषमा अंधारे असतील, चित्रा वाघ असतील किंवा इकडे पंकजा मुंडे असतील, सुप्रियाताई असतील, अशी काही महत्वाची नावं आहेत। ही नावं फार महत्वाची आहेत। रुपालीताई चाकणकर असतील, अशा या महिला राजकारणामध्ये आपण पाहतो त्या खरं तर पुढे दिसत आहेत। परंतु महिला राजकारणामध्ये याव्यात असं पुरुष प्रधान संस्कृतीला वाटत नाही आणि मग अशा प्रसंगी या ज्या काही महिला राजकारणामध्ये आलेल्या असतात या महिलांचं शोषण, कुठेतरी या महिलांना त्रास देण्याचं काम खरं तर पुरुष प्रधान संस्कृतीकडून होतं का हा देखील प्रश्न आहे। आणि मग पंकजाताईंनी ज्या पद्धतीने आपण पाहिले की पंकजा मुंडे यांचं खरं तर भाजपमध्ये त्यांची कुचंबना होत आहे किंवा भाजपमध्ये त्यांच्यावर अन्याय होत आहे, कायम त्यांच्या या सर्व कृतीमधून, त्यांच्या एकूणच भाषणामधून आणि त्यांच्या या सर्व घटना घडामोडी त्यांच्या संदर्भाने घडतात तेव्हा वारंवार आपल्याला दिसून येतं कुठेतरी कायम नाराज असलेल्या पंकजाताई मुंडे ह्या भाजपमध्ये आपल्याला दिसून येतात। एक स्त्रियांचं राजकारण म्हणून किंवा एक स्त्री राज्यकर्त्या म्हणून किंवा राजकारणी म्हणून त्यांचा जर विचार करायला गेलं तर पंकजाताई मुंडे यांचं राजकारण हे त्यांच्या वडिलांचा वारसा चालवताना आपल्याला दिसून येतं। खरं तर महाराष्ट्रामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत त्या पतीच्या आणि वडिलांच्या नंतर राजकारणामध्ये आपलं अस्तित्व उभं करत असतात आणि मग अशा प्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी गोपीनाथरावजी मुंडे यांच्यानंतर आपल्या राजकारण खरं तर फुलवायला सुरुवात केली, ती सूत्र आपल्या हातामध्ये घेतली। आणि अशा प्रसंगी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जो ऊसतोड कामगार आहे, इथला बहुजन वर्ग आहे, कष्टकरी आहे, कामगार आहे, हे खरं तर पंकजाताई मुंडे यांच्या एकूणच राजकारणाने प्रभावित झालेला वर्ग आहे। आणि मग अशा प्रसंगी जो काही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे याच्यावरून सिद्ध होतं की कायम भाजपमध्ये नाराज असलेला किंवा त्यांच्यावर कायम अन्याय होतोय असं वारंवार त्यांच्या एकूण कृतीवरून दिसत असतं। मध्यंतरी 2-3 महिने त्या खरं तर राजकारणापासून दूर गेल्या आणि एक चिंतन मनन करून पुन्हा त्या राजकारणामध्ये आल्या। अशा प्रसंगी जी काही टीका केली आहे, जी काही त्यांनी जो काही टोला लगावलेला आहे त्या चष्म्याच्या माध्यमातून, नेमका हा टोला काय आहे तर त्यांना नुकताच चष्मा लागलेला आहे। त्या म्हणतात की या चष्म्याचा पॉइंट फारसा नाही, फार मोठा पॉइंट नाही, परंतु मला पूर्वी जवळचं दिसत नव्हतं, आता या चष्म्यामुळे मला जवळचं दिसत आहे आणि ते अधिक स्पष्ट दिसत आहे। मग या भूमिकेनंतर बच्चूभाऊ कडूंनी जे काही मीडियाला माहिती दिलेली आहे किंवा जे काही मीडियासमोर भूमिका व्यक्त केलेली आहे, आपण पाहतोय बच्चूभाऊ कडू असतील किंवा महादेव जानकर असतील, हे दोन नेते खरं तर पंकजाताई मुंडे यांच्या अगदी जवळचे, अगदी भावासारखे हे नेते आहेत असं त्याही अनेक वेळा त्यांनी म्हटलेलं आहे। आणि मग अशा प्रसंगी बच्चूभाऊ कडूंची काय भूमिका होती, मग त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तर आपण पाहतो की ते असं म्हणतात की जवळच्या माणसानेच पंकजाताईंचा घात केलेला आहे आणि अशी माणसं आपल्याला स्पष्ट दिसत आहेत, ही चांगली गोष्ट आहे। बदल झालेला आहे ही खूप चांगली गोष्ट आहे। म्हणजे एकीकडे जवळच्या माणसांनीच पंकजाताईंचा घात केलाय असं म्हणणारे बच्चूभाऊ कडू आणि दुसरीकडे असं आपण पाहतो की महादेव जानकर म्हणतात पंकजाताई मुंडे निर्णय घ्यावा, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। म्हणजे हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की भाजपमध्ये कुठेतरी पंकजाताई मुंडे ह्या खरं तर नाराज आहेत, त्यांची नाराजी वारंवार दिसूनही येते आणि त्यांच्यावर अन्याय होत असतो असंही अनेक जाणकारांचं म्हणणं आपल्याला दिसून येतं। ती चर्चा सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळते। आता मुद्दा असा आहे की मध्यंतरी नाराज झाल्यानंतर पंकजाताई मुंडेंच्या ह्या जवळच्या लोकांनी, जे आता त्यांना त्या चष्म्यातून दिसणार आहेत, असे जवळचे माणसं कोण आहेत तर बऱ्याच वेळा आपण पाहतो देवेंद्रजी असतील किंवा इकडं त्यांचे बंधू अर्थात धनुभाऊ असतील, ही फार जवळची माणसं आहेत। आणि मग या जवळच्या माणसांना घात केलाय का हा देखील प्रश्न आहे। घात केला असं आपल्याला म्हणता येणार नाही, परंतु हा प्रश्न आहे। आणि मग दुसरीकडे जेव्हा आपण पाहतो BRS असेल, MIM असेल, या पक्षांनी पंकजाताईंना वारंवार त्यांच्या पक्षामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे। आणि मग यांच्या ऑफर का आल्या तर आपण पाहतो की ह्या ऑफर येण्यामागचं कारण आहे की पंकजाताई मुंडे ह्या खरं तर महिला राजकारणी आहेत आणि त्या पॉवरफुल आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या ऊसतोड कामगार असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, यांचं नेतृत्व त्या वारंवार करतात आणि करतो असं त्या देखील सांगतात।
आणि मग अशा प्रसंगी MIMचा असेल किंवा BRSचं निमंत्रण असेल किंवा त्यांची ऑफर असेल, ही ऑफर का जाते? कारण कुठेतरी पंकजाताई मुंडे ह्या खरं तर त्या भाजपमध्ये कुठेतरी नाराज असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्या आहेत देखील. आणि मग हे सर्व बघत असताना त्यांच्या राजकारणाचा जेव्हा आपण विचार करायला जातो, खरं तर महादेव जानकर असतील, महादेव जानकर हे पंकजाताई मुंडे यांचे मानलेले बंधू आहेत. खरं तर हे बंधू त्यांच्या कायम पाठीशी असतात. जेव्हा जेव्हा राजकीय पेच प्रसंग निर्माण होतात, जेव्हा जेव्हा राजकारणामध्ये पंकजाताईचं काहीतरी राजकारणामध्ये कुठेतरी नुकसान व्हायला दिसून येतं किंवा राजकारणात त्या कुठेतरी नाराज असतात, तेव्हा धनुभाऊ असतील किंवा इकडं महादेव जानकर असतील, ते भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. परंतु त्याही पेक्षा महादेव जानकरांची जी भूमिका आहे ती कायम ताईला साथ देणारी राहिलेली आहे. आणि मग अशा प्रसंगी या दोघांचं नातं, बहीण भावाचं नातं, महादेव जानकर असतील किंवा मुंडेताई असतील, आणि मग या दोन्ही बहीण भावाचं नातं आपण पाहिलेलं आहे आणि त्यांनी देखील एकमेकाला बऱ्याच वेळा राजकारणामध्ये सावरलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरीकडे आपण असं म्हणतो की त्यांनी हा टोला का लगावला? मग धनुभाऊ असतील किंवा भाजपमध्ये जवळचे काही नेते असतील, या नेत्यांच्यासाठी हा टोला होता का? हा देखील प्रश्न आहे. आणि पुन्हा आपण पाहतो की ओबीसीच्या राजकारणासंदर्भामध्ये अलीकडच्या काळामध्ये जी काही ओबीसी परिषद मध्यंतरी झाली, ज्या परिषदेचं निमंत्रण खरं तर सर्व ओबीसी नेत्यांना होतं आणि याचं नेतृत्व केलं होतं छगन भुजबळ साहेब यांनी. खरं तर या प्रसंगी पंकजाताई मुंडेंची उपस्थिती असणं फार गरजेची होती, परंतु बॅनरवर मोठमोठे फोटो ताईंचे झळकले, परंतु या सभेला मात्र पंकजाताई गेलेल्या नाहीत. आणि मग ताई का गेल्या नाहीत, तर हा प्रश्न देखील अनेक वेळा चर्चेला आला, सोशल मीडियावर झाली चर्चा. आणि मग याचं स्पष्टीकरण देताना ताई म्हणतात की भुजबळ साहेबांचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि ते फार मोठे नेते आहेत आणि या सर्वपक्षीयही हा मेळावा असल्यामुळे या सभेला कोणी जायचं हे पक्षाने ठरवायचं असते आणि मग माझ्या पक्षाने मला पाठवलेलं नव्हतं किंवा माझं नाव नव्हतं, त्यामुळे मी या सभेला गेलेली नाही. आणि हे सर्व सांगत असताना त्या पुढे असं म्हणतात की कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये या विचाराची मी आहे. म्हणजे एकूणच काय त्या म्हणतात की मी बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचारधारेची आहे. माणसामाणसामध्ये भेद व्हावा, माणसाने माणसाचं शोषण करावं असं मला मान्य नाही आणि गरीब सामान्य माणसाचं नुकसान होऊ नये, माणूस म्हणून त्याला वागणूक द्यावी असंही त्या म्हणतात. आणि म्हणून त्या म्हणतात की मी बहुजन हिताय बहुजन सुखाय या विचारधारेची असल्या कारणाने मी या मोर्चाला जाणं किंवा न जाणं हा प्रश्न नाही. हा सर्वपक्षीय मेळावा होता, परंतु जी काही बॅटिंग छगन भुजबळ यांनी जी काही बॅटिंग केली आहे ही बॅटिंग मात्र सर्वात महत्वाची होती. त्यांच्या या मताशी मी सहमत आहे. इकडे सहमती देखील ताई दाखवतात. म्हणजे एकूणच काय त्यांचं असं म्हणणं आहे की या सर्वपक्षीय मेळाव्याला माझ्या पक्षाने मला जाण्याची परवानगी दिली नव्हती किंवा एकूणच मला त्याच्यामध्ये नाव नव्हतं आणि म्हणून या सभेला गेलेले नाही असंही त्या म्हणतात. एकूणच काय तर ओबीसी मेळाव्यासाठी खरं तर महाराष्ट्रामध्ये एक समीकरण आहे, माधव म्हणजे माळी, वंजारी, धनगर हे जातीय समीकरण जेव्हा आपण पाहतो किंवा राजकारणात हे समीकरण जेव्हा पाहतो तेव्हा खऱ्या अर्थानं ओबीसी नेत्यांमध्ये खऱ्या अर्थानं माळी, धनगर आणि वंजारी हे जे मोठे समूह आहेत, हे मोठे समूहाने या ओबीसीचं नेतृत्व वारंवार केलेलं आहे. आणि मग वंजारी समुदायातून येणाऱ्या मुंडेताई असतील किंवा तिकडे आपण पाहतोय की माळी समुदायातून येणारे छगन भुजबळ असतील किंवा हे सर्व जे काही नेते आहेत, हे नेते खरं तर अगदी पडळकर असतील, म्हणजे पडळकर असतील, छगन भुजबळ असतील किंवा मुंडेताई असतील, या तिन्ही नेत्यांचं खरं तर या तिन्ही नेत्यांनी खरं तर या ओबीसीचं नेतृत्व वारंवार केलेलं आहे. त्यांच्या एकूण कलाकृतीमधून, त्यांच्या एकूणच सर्व कृतीवरून आपल्याला दिसून येतं की त्यांचं हे नेतृत्व खरं तर समाजाने मान्य केलेलं आहे. आणि मग अशा प्रसंगी त्या ओबीसी मेळाव्याला ताई गेल्या नाहीत ही चर्चा झाली, परंतु ताईंनी नंतर मात्र मीडियामध्ये येऊन खुलासा केलेला आहे, मी गेले नाही याचा अर्थ माझ्या पक्षाने कोण जायचं हे ठरवलेलं होतं म्हणून मी गेले नाही असंही त्या म्हणाल्या. आणि सोबतच त्यांनी भुजबळ साहेबांचं कौतुक देखील केलेलं आहे. त्यांची जी काही खूप दिवसानंतर मला भुजबळ साहेबांचं असं वक्तृत्व ऐकायला भेटलं, भाषण ऐकायला भेटलं आणि तुफान त्यांनी बॅटिंग केली असंही त्या म्हणाल्या. म्हणजे एकूणच काय त्या भाषणाला माझं समर्थन आहे असंही त्या म्हणत आहेत. म्हणजे एकूणच पंकजाताई मुंडे यांची जी भूमिका जी आहे ती ओबीसीची भूमिका आहेच आहे, ओबीसी नेतृत्व करणारी आहेच आहे, परंतु वडिलांचा वारसा चालवताना त्या म्हणतात की मराठा आणि ओबीसी या समुदायामध्ये वाद होऊ नये ही देखील माझी भूमिका आहे. गरिबांचं शोषण होऊ नये, गरिबाला न्याय मिळावा आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय ही भूमिका कायम माझी राहिलेली आहे असं म्हणणाऱ्या पंकजाताई मुंडेंचं येणारं राजकारण त्या चष्म्यातून बघण्याची वेळ आलेली आहे. आणि मग जवळचं राजकारण आणि दूरचं राजकारण त्या चष्म्यातून कशा पाहतात येणारा काळ ठरणार आहे, ते पाहण्यासारखं असणार आहे. धन्यवाद.